हरे कृष्णा, नमस्कार. मी रासपतीदास आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपण लवकरच सुरू करत आहोत मराठी भगवद्गीता कोर्स. ज्या कोर्सबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्याची लिंकही डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्समध्ये खाली देण्यात आलेली आहे. तर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या कोर्ससाठी आपली नावनोंदणी करा. लिंकवर क्लिक करून व्हॉट्सॲप कम्युनिटी जॉईन करा आणि या कोर्समध्ये सहभागी व्हा. या जगामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अनेक समस्या आहेत. अगदी गरीबातल्या गरीब व्यक्तीपासून श्रीमंतातल्या श्रीमंत व्यक्तीपर्यंत प्रत्येकाच्या जीवनात चॅलेंजेस, समस्या ह्या आहेत. आणि त्यातीलच एक सर्वव्यापी समस्या आहे. अनेक समस्या आहेत वेगवेगळ्या पद्धतीच्या, पण एक समस्या आहे जी सर्वव्यापी आहे, प्रत्येकाच्या जीवनात आहे, कमी अधिक प्रमाणात प्रत्येकाला ही समस्या त्रास देत आहे. त्या समस्येचं नाव आहे चिंता. एका खूप छान अशा संस्कृत सुभाषितामध्ये याचं वर्णन करण्यात आलेलं आहे, जे आपण इथे पाहू शकता स्क्रीनवर. चिता चिंता समायुक्ता बिंदुमात्र विशेषता सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता. चिता आणि चिंता या दोन शब्दांचं इथे कंपॅरिझन केलेलं आहे. या दोन शब्दांमध्ये फरक काय? बिंदू मात्र विशेषता, फक्त एका बिंदू, एका अनुस्वाराचा अंतर आहे दोघांमध्ये. पण चिता जी आहे ती फक्त एका निर्जीवम दहते चिता, एका मेलेल्या शरीराला किंवा एखाद्या ज्या शरीरातनं प्राण निघून गेलेले, आत्मा निघून गेलेले, अशा शरीराला ही चिता जाळते. त्या शरीराला काही वेदना होत नाहीत जेव्हा ते चितेवरती जळत असतं तेव्हा. पण जी चिंता आहे ती सजीवाला, मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये पदोपदी प्रत्येक दिवशी जाळत असते, त्याला त्रास देत असते. म्हणून चिंता ही चितेपेक्षाही भयानक आहे असं या श्लोकामध्ये आपल्याला सांगण्यात येत आहे. तर ह्या चिंतेपासून आपण कसे मुक्त होऊ शकतो? चिंतेपासून मुक्त होणं म्हणजे बेजबाबदार जीवन जगणं असा अर्थ होत नाही. सर्व जबाबदाऱ्या पार पाडून, कर्तव्य पार पाडून चिंतेपासून मुक्त कसं व्हायचं हे विज्ञान भगवद्गीतेमध्ये शिकवण्यात आलेलं आहे. कारण अर्जुन हा सर्वात मोठ्या चिंतेमध्ये अडकला होता. खूप एन्झायटी, डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन, कन्फ्युजनमध्ये होता. त्याला समजत नव्हतं की आपण आयुष्यात कुठला डिसिजन घ्यावा, कुठला निर्णय घ्यावा, काय करावं. आणि अशा निर्णायक स्थितीमध्ये या भगवद्गीतेचा जन्म झालेला आहे. शास्त्रांमध्ये भगवद्गीतेचं वर्णन आहे अनेक ठिकाणी, त्याची आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. तर भगवद्गीतेमध्येच या चिंतेबद्दल चर्चा करण्यात आलेली आहे 16व्या अध्यायात. जेव्हा आपण 16व्या अध्यायात येऊ तेव्हा या श्लोकावर विस्तृत चर्चा होईलच. पण या श्लोकात म्हटलेलं आहे चिंताम अपरिमेयामच प्रलयांताम उपाश्रिता. प्रलयांताम, मरणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात ही चिंता कशी अपरिमेया, ज्याची परिमिती नाही, ज्याची बाउंड्री नाही, अशी असीमित चिंता ह्या मनुष्याला त्रास देत असते. त्यातून बाहेर पडायचं असेल, चिंतेतनं बाहेर पडायचं असेल तर शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे की योग्य चिंतन असलं पाहिजे. कारण चिंता ही मनामध्ये असते, कधी कधी खरी असते, कधी कधी खोटी असते, विनाकारण आपल्याला त्रास देत असते. त्यामुळे चिंतेतनं जर बाहेर पडायचं असेल तर योग्य चिंतन, म्हणून आपण या कोर्सला नाव दिलेलं आहे गीता चिंतन. याच भगवद्गीतेमध्ये 9व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. शेवटची जी ओळ आहे ती ओळखीची वाटते, योगक्षेमं वहाम्यहम. कुठं पाहिली? आठवा बरं. आपलं जे LIC आहे ना, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, त्यांचं हे ब्रीदवाक्य आहे, योगक्षेमं वहाम्यहम. म्हणजे जे कमी आहे ते व्यक्तीला आम्ही प्रदान करू किंवा त्याचं संरक्षण, आणि त्यासोबतच त्याचं संरक्षणही करू. म्हणून ते म्हणतात जीवन के साथ भी, जीवन के बाद भी. पण खरं जीवन के साथ आणि जीवन के बाद हे ह्या भगवद्गीतेत भगवंतांनी सांगितलेलं, इथूनच त्यांनी ती ओळ घेतलेली आहे. त्यामुळे इथे अनन्यास चिंतयन्तो माम भगवंतांनी म्हटलेलं आहे, जो अनन्य भावाने माझं चिंतन करतो, माझा हा जो संदेश आहे भगवद्गीतेतला त्याचं चिंतन करतो, तेषाम नित्याभियुक्तानाम, अशा पद्धतीने योग्य ज्ञानामध्ये, योग्य चेतनेमध्ये, या भौतिक प्रकृतीच्या, या जीवनाच्या, मनुष्य जीवनाच्या योग्य संकल्पनेमध्ये जो चिंतन करतो, जो या भौतिक जगताचे जे प्रवाह आहे त्यामध्ये वाहत जात नाही, आपल्या या मनुष्य जीवनामध्ये ज्या जबाबदाऱ्या आहेत, कर्तव्य ते पार पाडत स्वतःचं
जी चेतना आहे, जे मन आहे, ते एका वेगळ्या स्तरावरती नेऊन आपलं जीवन जगतो, तो या चिंतेद्वारे कष्ट सहन करणार नाही. आणि त्याचा योगक्षेमम वहाम्यम, भगवंत स्वतः जबाबदारी घेत आहेत की ते स्वतः अशा व्यक्तीच्या जीवनात त्याची सर्व मदत करतील. म्हणून आपण या कोर्सचं नाव दिलेलं आहे गीता चिंतन. यामध्ये आपण भगवद्गीतेच्या प्रत्येक श्लोकाची चर्चा करणार आहोत आणि तो समजून घेणार आहोत. कारण भगवद्गीता ही उपनिषदांचं सार आहे. सर्व वैदिक ज्ञानाचं सार या 700 श्लोकांमध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे. गीता महात्म्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे आदिशंकराचार्यांद्वारे. ते म्हणतात, सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनंदनः पार्थो वत्सः सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत्. त्यांनी सर्व उपनिषदांची तुलना गायीशी केलेली आहे आणि ह्या गायीचं दूध जे काढत आहेत ते भगवंत स्वतः दोग्धा, ते त्या उपनिषद रूपी गायींचं दूध काढत आहेत आणि ते दूध म्हणजे ही भगवद्गीता आहे. अर्जुन हा एक वत्स आहे किंवा एक वासरू आहे गायीचं. गायीचं वासरू हे सर्व दूध पित नाही. गायीचं वासरू हे दूध निघण्यासाठी एक निमित्त असतं. त्या वासराला दुधाची गरज असते, पण खरी गरज ही मनुष्याला असते दुधाची. त्यामुळे गाय वासराच्या गरजेपेक्षा जास्त दूध देते. त्याचप्रमाणे इथे भगवंत हे ज्ञान भगवद्गीतेचं फक्त अर्जुनाला सांगत नाही आहेत, आपल्या सर्वांना देत आहे. अर्जुनाला निमित्त बनवून, युद्धाचं एक निमित्त बनवून, अर्जुनाच्या आयुष्यात निर्माण झालेली ती एक कन्फ्युजन, एन्झायटीची परिस्थिती एक निमित्त बनवून हे जीवनाचं ज्ञान भगवंत आपल्याला सांगत आहेत. असं हे सर्व, म्हणून त्याला गीतोपनिषदही म्हटलेलं आहे. म्हणून सर्व उपनिषदांचं जे सार भगवद्गीता आहे ती एका त्या दुधाप्रमाणे आहे आणि आपल्यासाठी भगवंत हे ज्ञान आपल्याला हे सार रूपे देत आहेत. कारण कलियुगातील जीव, सर्वसामान्य जीव सर्व वेद सर्व उपनिषद जाऊन वाचू शकणार नाही. तेवढी कॅपॅसिटी, तेवढी क्षमता त्यांच्यात नाही आहे, हे भगवंतांनाही माहिती आहे. त्यामुळे हे गीतोपनिषद हे सार 700 श्लोकांमध्ये आपल्याला देण्यात आलेलं आहे. किमान तेवढं तरी आपण व्यवस्थित वेळ काढून समजून घेण्याचा प्रयत्न करू, नाहीतर ही चिंता आपल्याला आयुष्यभर खात राहील. तर या कोर्समध्ये आपण काय करणार आहोत, भगवद्गीतेत एकूण 700 श्लोक आहेत. खूप महत्त्वाकांक्षी असा प्रोजेक्ट आहे हा. 700 श्लोकांवर आपण चर्चा करणार आहोत. प्रत्येक श्लोकावर 10 ते 15 मिनिटांची ही चर्चा असणार आहे. या 700 श्लोकांपैकी 574 श्लोक भगवान श्रीकृष्णाने स्वतः म्हटलेले आहेत. अर्जुनाच्या तोंडी 84 श्लोक आहेत, संजयाने 41 श्लोक म्हटलेले आहेत. आणि पहिला श्लोक बघा कशी गमतीशीर गोष्ट आहे, भगवद्गीतेसारख्या दिव्य ज्ञान असणारा जो ग्रंथ आहे त्याची सुरुवात धृतराष्ट्रासारख्या अधम व्यक्तीपासून सुरू झालेली आहे. त्या धृतराष्ट्राचा पहिला श्लोक आहे, तोही खूप महत्त्वाचा आहे. या सर्व श्लोकांवर आपण चर्चा करणार आहोत. छोटे छोटे व्हिडिओ असणार आहेत. आपल्याला 2-2, 3-3 तास एकावेळी बसायची गरज नाही. एकेका श्लोकावर आपण 10 ते 15 मिनिटांचा एक व्हिडिओ रिलीज करणार आहोत आणि आपल्या वेळेनुसार आपण हा व्हिडिओ पाहू शकता. तर भगवद्गीतेत कुठले विषय आहेत, तर भगवद्गीतेत मुख्यत्वे करून 5 विषयांची चर्चा आहे. ईश्वर म्हणजे परमनियंत्रक देव, जीव म्हणजे आपण सर्वजण, भगवंतांचे अंश, ममैवांशो जीवलोके भगवंत सांगतात. तिसरा विषय म्हणजे प्रकृती, भौतिक आणि आध्यात्मिक प्रकृती. भौतिक प्रकृती म्हणजे आपल्या आजूबाजूला जी प्रकृती कार्य करते, जो हा निसर्ग आहे, जी प्रकृती आहे भगवंतांची. आणि शिवाय आध्यात्मिक प्रकृती, ज्याला आध्यात्मिक जगत म्हटलं जातं. काल भगवंतांचं एक विशेष रूप, अतिशय अनाकलनीय अशी शक्ती. कालोस्मी लोकक्षयकृत प्रवृद्धो मैं समय हूँ, आपण ऐकलं असेल वेगवेगळ्या सिरियलमध्ये. तर वेळ ही अशी एक शक्ती आहे भगवंतांची जी खूप अनाकलनीय आहे. त्याची चर्चा भगवद्गीतेमध्ये आहे. आणि 5वं म्हणजे कर्म, जे खूप महत्त्वाचं आहे समजून घेणं. कर्म म्हणजे काय, विकर्म म्हणजे काय, अकर्म म्हणजे काय, या सर्वाची चर्चा भगवद्गीतेमध्ये खूप विस्तृत रूपात करण्यात आलेली आहे. तर ढोबळ विभागणी आहे. पहिले 6 अध्याय कर्मयोगाबद्दल चर्चा करतात, 7 ते 12 भक्तियोगाबद्दल आणि 13 ते 18 ज्ञानयोगाबद्दल. तर या गीता चिंतन कोर्समध्ये आपण गोष्टीरूप, कथारूप, अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रत्येक श्लोकाचं उच्चारणही करणार आहोत, अर्थ समजून घेणार आहोत. पण खूप टेक्निकल चर्चा जिथे गरज आहे तिथे करणार आहोत. पण बऱ्याच ठिकाणी आपण इतिहास, त्यातील घटना, अनेक स्टोरीज समजून घेणार आहोत आणि या भगवद्गीतेच्या अभ्यासामध्ये आपण पुढे जाणार आहोत. वेगवेगळ्या श्लोकांचा क्रम, त्यांचे एकमेकांशी असलेले संबंधही आपण पाहणार आहोत. त्यातून आपण काय आध्यात्मिक शिकवण घेऊ शकतो आणि दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपल्याला काय यातून शिकायला मिळतं, आपलं जीवन कसं एक चांगल्या पद्धतीने आपण जगू शकू, हेही आपण या कोर्समध्ये चर्चा करणार आहोत. आणि यासोबतच आपल्या काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर आपण आपल्या या कोर्सच्या व्हिडिओजमध्ये कमेंट बॉक्समध्ये खाली कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता. त्याची उत्तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करू.
त्याशिवाय आपल्या ह्या व्हिडिओबद्दल, आपल्या इन जनरल आपल्या कोर्सबद्दल आपल्याला काही शंका, काही सुधारणा आपल्याला सुचवायची असतील, काही प्रश्न असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि इन जनरलसुद्धा एखादा व्हिडिओ चांगला वाटला, आवडला तर थोडे उत्तेजनार्थ, थोडे प्रोत्साहनदायी काही शब्द आपण कमेंट्समध्ये नक्की लिहू शकता. त्यामुळे आम्हाला खूप प्रेरणा मिळते. तर कसा असणार आहे कोर्स? जसं मी म्हटलं 10 ते 15 मिनिटांचे व्हिडिओ प्रत्येक श्लोकावर असणार आहेत. त्यानंतर एक अध्याय आपला पूर्ण झाला की त्या अध्यायाचा सारांशही आपण एक अर्ध्या पाऊण तासामध्ये एखाद्या व्हिडिओमध्ये बनवूया. प्रत्येक अध्यायानंतर एक छोटीशी परीक्षा किंवा चाचणी घेण्याची आत्ता माझी इच्छा आहे. आपण कसा प्रतिसाद मिळतो आपल्या सर्वांचा त्याच्यावर हे निश्चित करणार आहोत. छोटी बहुपर्यायी चाचणी असेल, ते ऐच्छिक आहे, तुम्हाला त्याच्यात भाग घ्यायचा असेल तर घेऊ शकता. आणि जे हे व्यवस्थित पूर्ण करतील, सर्व व्हिडिओ पाहतील, ती चाचणी देतील आणि अगदी गंभीररित्या जर ह्या कोर्समध्ये जर भाग घेत असतील तर अशा काही जणांना आपण काही विशेष पारितोषिकही पाठवणार आहोत त्यांच्या घरी. हे 2 शेवटच्या गोष्टी आपण आपला प्रतिसाद कसा मिळतो त्याच्यावर ठरवणार आहोत यापुढे. पण ते महत्त्वाचं नाही आहे, बक्षिसं घेणं किंवा परीक्षेत पास होणं वगैरे, दॅट इज सेकंडरी. प्रायमरी महत्त्वाची गोष्ट आहे की आपण हे ज्ञान समजून घेणं आपल्या आयुष्यामध्ये. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट, आपण या कोर्समध्ये कसे सहभागी होऊ शकता. काही फॉर्मल अशी ॲडमिशन प्रोसेस वगैरे नाही आहे, पण आपल्याला सर्व व्हिडिओ मिळावेत, आपल्याला एकामागे एक व्हिडिओचा अभ्यास करता यावा, प्रत्येक व्हिडिओ आपण कुठला मिस करू नये, आपल्याकडनं कुठला सुटू नये, म्हणून आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये दोन्ही ठिकाणी या व्हिडिओच्या खाली लिंक देण्यात आलेली आहे, जी व्हॉट्सॲप कम्युनिटीची लिंक आहे. आणि शिवाय ही इकडे जी दिसते तीही लिंक आहे. दोन्ही लिंक आपल्याला एकाच ठिकाणी घेऊन जातील. जर ती लिंक चालत नसेल तर ही लिंक आपण आपल्या ब्राउझरमध्ये, वेब ब्राउझर जे आहे गुगल क्रोम वगैरे जे काही आपल्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये आहे, तिथे आपण ही लिंक क्लिक करून इथे आपण व्हॉट्सॲप कम्युनिटी जॉईन करू शकता. या व्हॉट्सॲप कम्युनिटीवरती ह्या कोर्सबद्दलची सर्व माहिती पुरवली जाईल. आणि सर्वात महत्त्वाचं त्यानंतर की हे चॅनल जे आहे आपलं, ते आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. तिथे एक बेल आयकॉन येईल, त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे कुठलाही व्हिडिओ तुमच्याकडनं सुटणार नाही, तुम्ही कुठलाही व्हिडिओ मिस करणार नाही. आणि या कोर्ससाठी नोंदणी शुल्क हेच आहे की हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या कोर्समधला जे काही व्हिडिओ येतील ते जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून अनेक लोक या कोर्समध्ये जोडली जातील. आणि सर्वात महत्त्वाचं, हा व्हिडिओ जर आपल्यापैकी काही जण अनेक महिन्यानंतर पाहत असाल, आता हा व्हिडिओ आपण जानेवारी 2024 करत आहोत, पण अनेक महिन्यानंतर आपण काही जण पाहत असाल, तरी आपण या व्हॉट्सॲप कम्युनिटीमध्ये जॉईन व्हा आणि तुम्हाला तिथे या आधीचेही सर्व व्हिडिओ जे आपले मिस झालेत ते मिळतील. काही जणांना यूट्यूबवर व्हिडिओ सापडत नाहीत, ते आपल्याला पाठवले जातील तिथे आणि आपणही या कोर्समध्ये कधीही सहभागी होऊ शकता, कारण सर्व व्हिडिओ यूट्यूबवर कायम उपलब्ध असतील. त्यामुळे आत्ताच ही व्हॉट्सॲप कम्युनिटी जॉईन करा, लिंक खाली दिलेली आहे, इथेही दाखवत आहोत. आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा, ही आपल्या सर्वांना हात जोडून विनंती. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. भेटूया लवकरच या आपल्या नवीन मराठी भगवद्गीता कोर्समध्ये आणि समजून घेऊया हे भगवद्गीतेचं दिव्य रहस्यमय ज्ञान. आपल्या सर्वांचे खूप धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम राम